उद्धव ठाकरे कुणाला सूर्याजी पिसाळ म्हणताय? अहो, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुम्ही पिसाळलेला होता. तुम्हाला खंडोजी खोपडे माहितीये का? जेव्हा हिंदवी स्वराज्यावर अफजल खान चालून आला होता ना, तेव्हा वतनाच्या मोहासाठी खंडोजी खोपडे स्वराज्याशी गद्दारी करून अफजल खानाला जाऊन मिळाला होता. अहो, पुढची 4000 वर्ष महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला खंडोजी खोपडे म्हणून लक्षात ठेवेल. कारण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बापाचे विचार विकून, हिंदुत्व दावणीला बांधून, शिवसेनेचा स्वाभिमान काँग्रेसच्या दारामध्ये गहाण टाकून तुम्ही सत्ता मिळवली होती. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. फक्त स्वतःला खुर्चीवर बसायचं म्हणून तुम्ही काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या हो. मग आम्ही काही तुम्हाला कुबड्या खवीस म्हणायचं का? ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेचं सत्व आणि तत्व काँग्रेसच्या दारामध्ये गहाण टाकलत ना, तेव्हा गहाण पडलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकनाथजी शिंदे साहेब लढले आणि त्यांनी उठाव केला. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जाज्वल्य हिंदुत्व टिकवणारा एक निष्ठावंत मावळा म्हणून त्यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल.